पत्राची सुरुवात करूया एका मोठ्या आणि धक्कादायक बातमीनं। नागपुरात एका अवैध सावकाराच्या दहशतीचे किस्से समोर येत आहेत। लहान मुलांच्या किडन्या काढून रक्कम वसुली करेन अशी धमकी देणाऱ्या अवैध सावकार विटामिन एम उर्फ सागर दोषी विरोधात नागपूरच्या 4 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले। मात्र याच सावकारानं छळलेल्या एका कुटुंबाची सध्याची नेमकी काय स्थिती आहे पाहूयात रिपोर्टमध्ये। या घरातील ह्या सोफ्यावर आता सहसा कुणी बसत नाही। त्याचं कारण सांगताना 39 वर्षीय कौस्तुभ आष्टीकर यांना अश्रू अनावर झाले। या सोफ्यावर आजही आमच्या घरचं कोणी बसत नाही किंवा कोणी जर पाहुणे वगैरे आले बसले तर आम्ही त्यांना पाणी देताना घाबरतो। एवढी या खुर्चीची आमच्या घरी दहशत झालेली आहे। कारण सागर दोषी इथे येऊन बसायचा 8 वाजता आणि रात्री 1:30 पर्यंत बसायचा, शिवीगाळ करायचा, खाली गुंड आहे कारमध्ये असं सांगायचा। नागपुरातलं हे आष्टीकर कुटुंब आई वडील पत्नी आणि 2 मुलं यांच्यासोबत कौस्तुभ आष्टीकर इथं राहतात। पण हे कुटुंब सध्या एका सावकाराच्या दहशतीखाली जगतंय। त्या सावकाराचं नाव आहे सागर दोषी उर्फ विटामिन एम। कौस्तुभ आष्टीकर यांनी सागर दोषीकडून कर्ज घेतलं होतं। कर्ज होतं 2 लाखांचं, पण वसुली झाली 10 पट। म्हणजे 1,68,000 रुपये जे मी घेतले त्याच्या रूपात मी त्याला 19,45,000 रुपये दिले। त्याच्यासाठी 10% महिन्याचं व्याज आणि लेट झालं तर पर डे 1% व्याज, असं महिन्याचं 30% व्याज म्हणजे वर्षाचं 360% व्याज आणि 10% प्रमाणे 120% वर्षाचं, असं 480% व्याज लावून त्यांनी त्या 1,68,000चे माझ्याकडून 50 लाखापेक्षा जास्त म्हणजे अशी रक्कम काढायचा आणि त्या रूपात त्यांनी माझे प्लॉट दुकाने सगळं घेऊन घेतलं। तरीही सावकाराची पैशाची भूक काही भागत नव्हती। कर्जाच्या वसुलीसाठी सावकारानं अमानुषतेचा कळस गाठला। थेट मुलांच्या किडन्या काढायची धमकी देत कौस्तुभ आष्टीकर यांच्याकडून पैसे उकळले। मी त्याला म्हटलं की मी तुला आता एवढंच माझं दुकान प्लॉट सगळं दिलं, 19,45,000 रुपये मुद्दल स्वरूपात दिले, तरीसुद्धा तू मागतोय तर एवढे रुपये मी देऊ नाही शकत, तर मला मरावंच लागेल। म्हटलं दुसरा पर्याय नाही। तर तो मला बोलला की ठीक आहे, तुला मरायचं आहे मर, तू मेल्यानंतर तुझे जे मुलं आहे त्यांच्या किडन्या काढून मी विकेल आणि त्याच्यावरून मी पैसे वसूल करेल, असा तो बोलला। सावकार सागर दोषी एवढ्यावरच थांबला नाही। पैसे वसुलीसाठी शिवीगाळ करणं, धमक्या देणं हे नेहमीचंच झालं होतं। पण कौस्तुभ घरी नसले की हा सावकार घरात जाऊन बसायचा आणि रात्री 1:30 वाजेपर्यंत घरात बसून त्यांच्या पत्नीसमोर अश्लील भाषेत धमक्या द्यायचा। तो फोन करायचा तर पहिले तो 7 वाजता येऊन गेला। त्या दिवशी बराच वेळ 1 तास बसला, तेव्हा घरी कोणी नव्हतं, मला फिडिंग करायचं होतं मुलाला, पण मी त्या भीतीने पण जाऊ पण नव्हती शकत बेडरूममध्ये, कारण माझी मुलगी पण होती। त्याच्यामुळे असं वाटलं की ती बाहेरून खेळून येईल, हा म्हणजे काही बोलेल तिला वगैरे। मग मी तिला रूममध्ये घेतलं मुलीला। त्यानंतर त्याला फिडिंग करायला घेऊन परत मग बाहेर येऊन बघते तर तो बसलेलाच होता आणि घरात कोणी नसल्यामुळे मला म्हणजे भीती तर वाटतच होती। तो बराच वेळ म्हणजे 8 वाजेपर्यंत वगैरे बसला असेल, मग तो चालला गेला। तर मग मी म्हटलं की हा गेला आता, मी दार परत बंद केलं, पण परत तो काही वेळाने 10 वाजता वगैरे परत आला। मग ते रात्रीचं बघून जरा मला पण भीती वाटली, तर मी मग त्या काकू आहे शेजारी आमच्या समर्थ काकू, त्यांना बोलवलं फोन करून। कौस्तुभ ड्युटीवर गेला होता आणि मला कस्तुरीचा फोन आला होता, काकू मुलं लहान आहे तर थोड्या वेळासाठी येता का? म्हटलं ठीक आहे येते म्हटलं। तेव्हा 10 वगैरे वाजले होते, आम्हाला वाटलं अर्धा 1 तासात चालला जाईल। तो पुष्कळ वेळ 1:30 वाजेपर्यंत बसला। तो 1:30 वाजता गेला आणि बिनधास्त बिलकुल जसं काय आपलं घर आहे असं तो बसला होता। पण त्याला असं नाही की बा आता लेडीज आहेत, आता नाही आहे यांच्या घरातले मिस्टर तर आपण निघून जाऊ, पण तो बिलकुल नाही, 1:30 वाजेपर्यंत होता इथे। सावकाराच्या अमानुष छळानंतर आष्टीकर कुटुंबियांच्या मनात दहशत निर्माण झाली। आष्टीकर कुटुंबानं 3 वेळा पोलीस तक्रार केली, पण काहीच घडलं नाही। स्थानिक पोलिसांकडून काहीच कारवाई होत नसल्यामुळे कुटुंब हताश झालं आणि अखेर कुटुंबानं नागपूर पोलीस आयुक्तांचं दार ठोठावल्यानंतर गुन्हा दाखल झाला। सागर दोषी नावाच्या एक व्यक्तीने त्याला 4 लाख रुपये दिलेले होते। 4 लाखच्या मोबदल्यामध्ये त्यांना ते पैसे परतफेड केलेले होते। तरीसुद्धा त्याच्यावर व्याजावर व्याज लावून, चक्रवाढ व्याज लावून फिर्यादीचा फ्लॅटचा ताबा घेतला। त्यानंतर सुद्धा पैसे अजून बाकी आहे, 17,59,000 रुपये बाकी आहे। त्याकरिता फिर्यादी राहत असलेला त्याचा फ्लॅटचा सुद्धा अवैध ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावरून काल पोलीस स्टेशनला
खंडणी 420 आणि अवैध सावकारी यानुसार सागर दोषी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हा सगळा अत्याचार गृहमंत्री फडणवीसांच्या नागपुरात घडतोय. सावकाराची मुजोरी इतकी वाढली की त्याला कायद्याचा धाकच राहिला नाही. गुन्हेगाराला पोलिसांची भीती वाटत नाही. मग अशा वेळी आष्टीकरांसारखी अनेक कुटुंब सावकारीला बळी पडण्यात नवलते काय? 3 वेळा पोलिसात तक्रार करूनही पोलिसांनी यांच्या तक्रारीची दखल घेतली नव्हती. पण जेव्हा पोलीस आयुक्तांनी स्वतः पोलिसांना निर्देश दिले त्यानंतर गुन्हा दाखल झाला, आरोपीला अटक करण्यात आली. पण आजही या घरात दहशतीचंच राज्य आहे. अजूनही सगळ्यांच्या ओठावर एकच प्रश्न आहे, तो परत आला तर काय करायचं? व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.